नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोपाळे सर जीके सुपरफास्ट या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तसेच सर्व सोशल मीडियावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आणि मागच्या आपल्या ऑफलाईन लेक्चरमध्ये आपण जे काही ग्रामपंचायत प्रकरण शिकलोय ते आता आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या शॉर्ट नोट्स बघू। ते थोडक्यात परीक्षेला प्रश्न कोणते येतात त्यापैकी कोणता भाग लक्षात ठेवायचा। आपल्याला संपूर्ण ती राजकीय प्रक्रिया इन शॉर्ट शिकायची या शॉर्ट व्हिडिओसाठी। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका। पहा, पहिला पॉइंट आहे ग्रामपंचायत। हे प्रकरण आपण शिकलोय, त्याची आपल्याला फक्त शॉर्ट नोट्स बघायची। काय काय विचारू शकतात त्यावर प्रश्न। कायदा तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, महाराष्ट्राचं जे अगोदरचं जे नाव होतं द्विभाषिक मुंबई राज्य त्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958। त्यातलं कोणतं कलम जर विचारलं तर कलम 5 नुसार प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत। मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 परीक्षेला विचारतील त्यातलं कलम, उत्तर असेल कलम 5। त्यानंतर भारतीय राज्यघटनेतलं कलम विचारलं संविधानातलं स्पेशल ग्रामपंचायतीसाठीचं तर कलम 40। त्यानंतर भारतीय राज्यघटनेतलं कलम 243G हे काय आहे तर पंचायत राजला बळकटीकरण करे पंचायत राज सन्मानित, जे की 73व्या घटना दुरुस्तीनुसार घेण्यात आले। त्याचा भाग पण खालच्या मध्ये हे बघा 73वी घटना दुरुस्ती 1993 ला जी लागू झाली, 1992 ला झाली आणि 1993 पासून लागू झाली। काय ग्रामसभेला आणि पंचायत राजला बळकटी मिळाली ती 73व्या घटना दुरुस्तीनुसार। ते सगळं आपण पुढच्या व्हिडिओत पुन्हा पाहणार आहोत। आपण फक्त नोट्स बघावलेत परीक्षेला येणाऱ्या प्रश्नांपैकी। तर पहिला आपण कलम 5 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, भारतीय संविधानातलं कलम 40, पंचायत राज संबंधित पूर्ण कलम 243G, पंचायत राजला बळकटीकरण अर्थात संविधानात्मक दर्जा 73वी घटना दुरुस्ती 1993। त्यानंतर महाराष्ट्रात एकूण ग्रामपंचायती, आता हा आकडा बदलू शकतो, सध्या तो 28,000 आणि 29,000च्या दरम्यान, परंतु ज्या निवडणुका अगोदरच्या झाल्या आधी, आता काही पुढच्या निवडणुका बाकी आहेत, तोपर्यंत पुन्हा आकडा वाढतो। तर तोपर्यंतची जी ऑफिशियल माहिती आहे 27,951, त्या सध्या 28,000 आणि 29,000च्या दरम्यान आहे। त्यामुळे अशा प्रश्नाला घाबरायचं नाही की यातल्यापैकी नेमकं उत्तर कोणतं। तर एकूण ग्रामपंचायती 27,951। धन्यवाद।